जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चुकीला माफी नाही या नावाने मी हा व्हिडिओ केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी मी तुम्हाला माहिती देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की दिनांक 9 एप्रिल 2025 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 2025 म्हणजेच एप्रिल मे 2025च्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यामध्ये BSc कम्प्युटर सायन्स आणि BS सायन्स फॅकल्टीच्या अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 9 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होत आहे. ओके, तर BA आणि BComच्या परीक्षा या 11 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चुकीला माफी नाही म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर का परीक्षेला सामोरं जाणार असाल तर आपण कोणीही विद्यार्थ्यांनी कॉपी करू नाही. जर कॉपी केली त्यामध्ये पकडले गेला तर आपणाला माहिती आहे की आपल्याला 1000 रुपयाचा फाईन आणि तुम्हाला त्या सेमिस्टरचे जे काही पेपर आहे ते पुन्हा पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला द्यावे लागतील. आपला निकाल देखील जाहीर होणार नाही. आपलं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी आपण अभ्यासपूर्व परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या सूचना देणार आहोत. आपण जर का सूचनाचं पालन केलं नाही तर होणाऱ्या नुकसानीला विद्यार्थी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहे. नंबर 1, परीक्षेला जाताना कोणत्याही पद्धतीने कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. दुसरा आहे की तुमची जी काही परीक्षा होणार आहे तर दिलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर तुम्ही महाविद्यालयात उपस्थित पाहिजे आणि दिलेल्या ब्लॉकमध्ये दिलेल्या हॉलमध्ये तुम्ही अर्धा तास किंवा 20 मिनिटं अगोदर वर्गामध्ये उपस्थित पाहिजे. आपण दिलेल्या सीट नंबरवरच आपण आपले आसनस्थ केलं पाहिजे, आपण बसलं पाहिजे. अदरवाईज आपल्या पेपरवर दुसऱ्या विद्यार्थ्याचं बारकोड स्टिकर लागण्याची शक्यता असते. हा नंबर 1 महत्त्वाचा मुद्दा. परीक्षेला जाताना आपण आपले हॉल तिकीट जवळ बाळगा. त्याचबरोबर आपण कोणत्याही पद्धतीचे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स उपकरण सोबत नेऊ नका. पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर काय आवश्यक असेल ते साहित्य घ्या. कोणत्याही पद्धतीचं कॉपी केसचं साहित्य, रायटिंग बोर्ड सोबत घेऊन जाऊ नका. ओके, सो ही एक महत्त्वाची सूचना तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला बसल्यानंतर आपल्याच विषयाची क्वेश्चन पेपर आली का ती एकदा खात्री करा आणि आपल्या आन्सर शीटवर आपला सीट नंबर आपला सीट नंबर वर्ड्समध्ये फिगर्समध्ये टाकायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या पेपरवरती जे काही बारकोड स्टिकर लावलेलं आहे ते आपल्याच नंबरचं लावलं आहे का त्याची खात्री करा. दुसरं, पेपर झाल्यानंतर त्याला होलोग्राफ लावायला विसरू नका. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, कुणीही इमर्जन्सी स्टिकर लावण्याचा प्रयत्न करू नका. महाविद्यालयाला पण ही सक्त महत्त्वाची ताकीद देण्यात आलेली आहे. आपल्याला इमर्जन्सी स्टिकरचा वापर करायचा नाही, अन्यथा आपला पेपर चेक केला जाणार नाही. ओके, त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांची परीक्षा ही 35 मार्क, 40 मार्क किंवा 50 मार्काच्या आत असेल तर त्यांना जवळजवळ 24 पानाची आन्सर शीट यूज करायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 50 मार्कांच्या पेक्षा जास्त असेल तर त्यांना 36 पानाची आन्सर शीट ही आपल्याला यूज करावी लागणार आहे. ओके, त्याबद्दलचं परिपत्रक दिनांक 23 मार्च 2025 रोजीच मी आपणापर्यंत ते टाकलेलं होतं, जिथे 24 पानं आणि 36 पानांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ओके, नाहीतर तुमचा पेपर आहे 50 मार्काचा आणि तुम्ही आन्सर शीट लावली 36 पानाची, हे चालणार नाही. कुणालाही पुरवणी किंवा सप्लिमेंट भेटली जाणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. ओके, तर आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की पासिंगसाठी आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवा. जर तुमचा पेपर 35 मार्काचा असेल तर किमान तुम्हाला 14 मार्क पडले पाहिजे. पण त्याकरता तुम्हाला त्याच्या दुप्पट पेपर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे किमान 28 मार्काचा पेपर लिहिला तर कमी अर्धा वगैरे असं करत करत तुम्ही 28 तरी मार्क तुम्हाला 28 पैकी म्हणजे 14-15 तरी मार्क तुम्हाला पडतील. पण जर का तुम्ही फक्त पासिंग पुरतं 14 मार्क लिहिलं तर तुम्हाला 10, 9, 8 असे मार्क पडले जातील. जर तुमचा पेपर 50 मार्काचा असेल तर त्यासाठी तुम्हाला किमान 20 मार्क पडणं अपेक्षित आहे. 20पेक्षा कमी मार्क पडले तर तुम्ही त्या विषयात फेल असू शकता. जे विद्यार्थी 2019 क्रेडिट पॅटर्नचे आहे त्यांनी जर का इंटरनल, प्रॅक्टिकल किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम यापैकी कोणत्याही एका एक्झाममध्ये ते जर का फेल असतील तर त्यांना पुढच्या सेमिस्टरला पुन्हा हे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन्स त्यांना द्यावे लागतील. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पासिंगचा क्रायटेरिया सांगतो. जे विद्यार्थी आत्ता SYला आहे त्यांना TYला जाण्यासाठी त्यांचं फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजे आणि SYला किमान त्यांना 50% क्रेडिट मिळाले
पाहिजे. ओके, तर ते कसे मिळतील याची प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजी घ्या. फर्स्ट इयर जर का क्लिअर नसेल तर तुमचा SYच्या विषयात ऑल विषय पास असून सुद्धा तुमचा निकाल काय येईल, फेल येणार आहे. आणि TYतून तुम्हाला जर का PGला जायचं असेल तर तुम्हाला TY ऑल क्लिअरच पाहिजे. ओके, PGचे विद्यार्थी देखील काळजीपूर्वक पेपरल्या 18 मार्काला तुमचा जर का प्रश्न असेल तर किमान तुम्ही 8 ते 9 पानांपर्यंत त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही जर का कमी उत्तर लिहिलं, मुद्देसूद उत्तर लिहिलं नाही तर त्याला तुम्हाला कमी मार्क पडू शकतात. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना, विद्यार्थी मित्रांनो, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवा. आणि जसं की क्वेश्चन नंबर 1 जर का तुम्ही सॉल्व करायला घेतला त्याच्यातला ABCD हा सलग कंटिन्यू सॉल्व करा. नाहीतर A तुमचा पेज नंबर 5वर आहे, B पेज नंबर 10वर आहे, C पेज नंबर 12वर आहे, D पेज नंबर 15वर आहे. असं जर का असेल तर एक्झामिनर तुम्हाला कमी मार्क देण्याची शक्यता आहे. ओके, कदाचित मग मार्क देण्यामध्ये खाडाखोड सुद्धा होऊ शकते. तसं काही करू नका. कंटिन्युअसली प्रश्न सॉल्व करा. जेवढे प्रश्न सॉल्व करायला विचारलेले आहेत तेवढेच प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहा, अन्यथा तुम्हाला कमी मार्क्स पडू शकतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसंदर्भात सर्व महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे. जे विद्यार्थी BCom MCom या वर्गाला आहे त्या वर्गांच्या काही महत्त्वाच्या क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट त्या संदर्भातल्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. पाठीमागच्या सेमच्या किंवा पाठीमागच्या वर्षाच्या तुम्ही व्हिडिओ जर का रेफर केल्या तर त्यातूनच तुम्हाला माहिती भेटून जाईल. अपडेटेड विषय किंवा नव्याने जे काही विषय आहे ज्यांची व्हिडिओ केले नाही ते व्हिडिओ 1 बाय 1 आता लेटेस्टमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलला बघता येतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे डाउनलोड करायचे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ देखील बघा. परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी ते व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा. त्या प्रश्नपत्रिका सॉल्व करा, त्याच्यावरतून नजर टाका. त्या पद्धतीने क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट तुम्हाला विचारले जाणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.